ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಬೆಳಗಾವಿ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಇಂದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೂ ಮುನ್ನ ನಡೆದ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ಎಂಇಎಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಆಕ್ಷೇಪಾರ್ಹ ಘೋಷಣೆ ಕೂಗಿದ್ದು ಮತ್ತೆ ಕನ್ನಡಿಗರನ್ನ ಕೆರಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಂಇಎಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಮಹಾದೇವ್ ಪಾಟೀಲ್ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಕೆಯ ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ, ಕಾರವಾರ, ನಿಪ್ಪಾಣಿ, ಬೀದರ್, ಬಾಲ್ಕಿ, ಸಂಯುಕ್ತ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಕೂಗಿದ್ದಾರೆ. ಬೃಹತ್ ಮೆರವಣಿಗೆ ಮೂಲಕ ಚಕ್ಕಡಿಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿಗೆ ಆಗಮಿಸಿದ महादेव पाटील चुनावणा अधिकारी नितेश पाटील ಅವರಿಗೆ उमेदवारी सಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. आभार मानतो, कारण मराठी भाषा टिकावी, मराठी संस्कृती टिकावी. आज एका बाजूला राष्ट्रीय पक्षाला उमेदवार मिळत नाहीये. जो उपरा उमेदवार आयात केलेला उमेदवार या ठिकाणी एवढ्या मोठ्या पक्षाला एवढ्या जिल्ह्यामध्ये उमेदवार सापडू नये याच्या एवढी लाजीरवाणी गोष्ट कुठलीही नाही. आणि दुसऱ्या बाजूला घराणेशाही चालू आहे. उमेदवाराची ना अनुभव ना येत घराणेशाहीच्या माध्यमातून एका राष्ट्रीय पक्षाला उमेदवारी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला जी उमेदवारी ज्या कार्यकर्त्याला मिळाली त्याला 51 वर्ष संघर्ष करावा लागला. अशा एका कार्यकर्त्याला म्हणजे महादेव पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्याच्यातच आम्ही मराठी भाषिक समाधानी आहे. आणि जिद्दीनं येत्या 7 तारखेला 7 मेला जिद्दीनं मतदान करून महाराष्ट्र एकीकरण समितीला निश्चित विजयी करणार आहेत. मराठी भाषिक जनता जवळजवळ 4.5 ते 5 लाख मराठी भाषिक जनता या जिल्ह्यामध्ये आहे. आणि एक गट्टा मतं जर ती महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळाली तर या दोघांच्या भांडणात महाराष्ट्र एकीकरण समितीचा लाभ होण्याची चिन्ह आहेत. म्हणून प्रत्येकानं जिद्दीनं मतदान करावं इतकंच मी आजच्या दिवशी मी सांगू इच्छितो. धन्यवाद. हर हर महादेव, घर घर महादेव. धन्यवाद. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील साहेबांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ಮೆರವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಎಂಇಎಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೇಸರಿ ಪೇಟ ತೊಟ್ಟು ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ರು. ಎಲ್ಲೆಡೆ ಭಗವಾ ಧ್ವಜಗಳು ಕಂಡು ಬಂದಿದ್ದಾವೆ. ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ ಅಧಿಕ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಿ ಎಂಇಎಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿಯನ್ನ ಬೆಂಬಲಿಸಿದ್ರು. 2021ರಲ್ಲಿ ನಡೆದ ಬೆಳಗಾವಿ ಲೋಕಸಭೆಗೆ ನಡೆದ ಉಪಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಎಂಇಎಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿ 1.20 ಲಕ್ಷಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಮತವನ್ನು ಪಡೆಸಿದ್ರು. ಗೆಲುವಿನಲ್ಲಿ ಮರಾಠಿಗರ ಮತಗಳು ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ನಿರ್ವಹಿಸುವ ಹಿನ್ನೆಲೆ ಈಗ ಮತ್ತೆ ಎಂಇಎಸ್ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಚುನಾವಣಾ ಕಣಕ್ಕೆ ಧುಮುಕುತ್ತಿರುವುದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿಜೆಪಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸವಾಲಾಗಿದೆ. 2 ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷಗಳಿಗೂ ಮತ ವಿಭಜನೆಯ ಭೀತಿ ಶುರುವಾಗಿದೆ. ತಾಜಾ ಸುದ್ದಿಗಾಗಿ ಎಂಟಿವಿ ನ್ಯೂಸ್ 24x7ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನು ಒತ್ತಿ. ತಪ್ಪದೇ ಲಿಂಕ್ ಶೇರ್ ಮಾಡಿ.